छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बनावट डॉक्युमेंट कागदपत्र ही एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडे आलेले आहेत. तर त्यांचा आरोप आहे की भाजपचे जे काही नगरसेवक आहेत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घरकुल योजनेमध्ये घोटाळा केलेला आहे. ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तुम्ही असे काय डॉक्युमेंट घेऊन आलायत की ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं आधार कार्ड आहे, मुख्य म्हणजे रेशन कार्ड आहे, उपमुख्यमंत्र्यांचं काय काय आहे नेमकं? काय आहे की मागच्या 1.5-2 वर्षापासून मी रमाई घरकुल योजना जी आहे खूप चांगली योजना आहे. एससी समाजातले गोरगरीब लोकांना हक्काचं घर मिळावं, पक्का घर मिळावं याच्यासाठी योजना राबवण्यात आली होती. 2010 पासून सुरुवातीच्या काळात चांगल्या रीतीने ते राबवण्यात आली. नंतर या स्कीम मध्ये काही महानगरपालिका समाज कल्याणचे अधिकारी आणि समाजातले भाऊ दादा लोक हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्याच्या नंतर जे आहे ते गोरगरीब लोकांना काही फायदा झाला नाही. हे लोक खूप मोठे झाले. मी मागच्या 1.5-2 वर्षापासून याची सगळं सखोल चौकशी मी करत होतो. अनेकदा पत्रकार परिषद घेतली, अनेक निवेदनं मुख्यमंत्री, हर्षदीप कांबळे समाज कल्याणचे जे सेक्रेटरी आहे त्यांना, इकडचे डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर, अँटी करप्शन ब्युरोला स्वतःला मी जाऊन पुरावे सहित दिलं होतं. काही झालं नाही. महानगरपालिकेच्या आयुक्तांना किती वेळा मी पत्र लिहिले हे तर सगळे पुरावे माझ्याकडे आहे. काही झालं नाही, होणारही नाही होतं, कारण इतकी लूट होती याच्यामध्ये आणि सगळ्यांना त्यांचा वाटा जे आहे ना हिस्सा मिळत होता. कोट्यवधी रुपयाच्या बाबतीत मी बोलत आहे. मग जेव्हा या समाजातले लोकांना कळू लागलं की आमचे जे भाऊ दादा आणि नेते म्हणणारे लोक आहे याच्या बाबतीत काही बोलत नाही आहे, तर त्यांनी माझ्याकडे अप्रोच केलं आणि काही लोकांनी डॉक्युमेंट्स आणून दिले की साहेब हे बघा, या माणसाचा 5 मजला बिल्डिंग आहे, या माणसाचा इतकी मोठी शेती आहे, इतकं सारे त्याचे बंगलो आहे, घरं आहे आणि तोही 2.5 लाख रुपये असेल. म्हणजे त्याच्या नावाने ही बोगस फाईल्स तयार करण्यात आलेली आहे. मग त्याच्यानंतर मला एक पत्र मिळालं. एका माणसाने मला हे पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की साहेब तुम्ही आमच्या समाजासाठी लढत आहे. या स्कीम मध्ये बोगस फाईल्स तयार करण्यासाठी 3,000 रुपये दिलं तर सगळे जे डॉक्युमेंट्स पाहिजे त्या स्कीमला क्वालिफाय करण्यासाठी तर 3,000 रुपये मध्ये तुम्हाला मिळतील. ते त्यांनी सांगितलं 3,000 ते 4,000 रुपये. बरं, म्हणजे आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स पाठवत आहे. बरं, काय काय डॉक्युमेंट पाठवलेत आणि कुणाच्या नावाचे पाठवलेत नेमकं ते? आता आपल्यालाही धक्का बसेल की या स्कीमला क्वालिफाय करण्यासाठी सर्वप्रथम जे लागतात ना की तुमच्याकडे 300 स्क्वेअर फीट 250 स्क्वेअर फीट जागा आहे का, ती जागा असेल तर त्याच्यावर टॅक्स आहे का, ते सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट. मग त्यांनी हे 2 डॉक्युमेंट्स मला पाठवले. हे महानगरपालिकाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. टॅक्स रिसीट कुणाच्या नावाची टॅक्स रिसीट आहे? एक आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. हे बघा, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. ते राहणारे कुठे आहे? राहुल नगर, सादत नगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. त्यांची मालमत्ता क्रमांक, त्यांचा फोन नंबर जे आहे हे सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट. दुसरा जे डॉक्युमेंट आहे टॅक्स रिसीट एकनाथ संभाजी शिंदे, ओरिजिनल महानगरपालिकेचा डॉक्युमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला काय लागतं? रहिवासी प्रमाणपत्र. कोण इश्यू करतो? तहसील कार्यालय. तहसील कार्यालयाने इश्यू केला. कुणाच्या नावावर? एकनाथ संभाजी शिंदे. राहतो कुठे? आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो. मग उत्पन्नाचा दाखला 1 वर्षाचा, तर उत्पन्नाचा दाखला कोणी इश्यू करतो? तहसील कार्यालय. तर 2 डॉक्युमेंट्स त्यांनी पाठवले, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे. हे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची वार्षिक उत्पन्न 2024-25 मध्ये 90,000 रुपये प्रतिवर्ष होती. 90,000 रुपये. आणि एकनाथ शिंदे साहेब ही असेच गरीब आहे. 90,000 रुपये त्यांची ही हे आहे. दुसरं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं, कारण हे एससी साठी आहे. तर हे कास्ट सर्टिफिकेट ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या नावाने ओरिजिनल. स्टॅम्प बघा, ओरिजिनल आहे. हे सगळं सही शिक्का आहे. हे ओरिजिनल दोघांच्या नावाने आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना एससी जातीच्या एका जातीचा उल्लेख त्याच्यावर करण्यात आलेला आहे. आधार कार्ड डुप्लिकेट बनवणं इतकं सोपं आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी तुम्ही खेळत आहे, नॅशनल सिक्युरिटीशी तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहे. हे डॉक्युमेंट जेव्हा मला आलं तर मलाही विश्वास बसला नाही की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच्या बोगस आधार कार्ड, हे बोगस आधार कार्ड त्यांच्या दोघांच्या नावाने.
त्यांचं सगळे डिटेल्स आहे याच्यामध्ये. कुठे राहतो ते? देवेंद्र फडणवीस राहुल नगर सादत नगर मध्ये राहतो, हे एकनाथ शिंदे साहेब आंबेडकर नगर मध्ये राहतं. त्याच्यानंतर ह्या स्कीमला क्वालिफाय करण्यासाठी तुमच्याकडे पिवळा राशन कार्ड पाहिजे, म्हणजे हे सिद्ध करण्यासाठी की तुम्ही गरीब परिवार असतील. हे पिवळा राशन कार्ड घ्या दादा, हे पिवळ्या राशन कार्ड कुणाच्या नावाने आहे? जरा क्लोजअप करा, कुणाचं नाव आहे हे पिवळा राशन जे आहे ना, राशन कार्ड, ओरिजिनल राशन कार्ड, ओरिजिनल स्टॅम्प. काय हे? एकनाथ संभाजी शिंदे. आता 90,000 रुपये कमावणारा एकनाथ संभाजी शिंदे किती गरीब असेल, त्यांना त्यांचा परिवार ही पाळायचे आहे. की किती लोक आहे परिवारामध्ये? तर हे बघा किती लोक आहे त्यांच्या परिवारामध्ये. 5 लोक आहे. ते 5 लोक कोण आहे? एकनाथराव स्वतः आहे, लता आहे त्यांची बायको, श्रीकांत शिंदे ते मुलगा आहे, वृषाली त्यांची सून आहे, आणि रुद्रांश 4 वर्षाचा त्यांचा नातू आहे. बिचारे एकनाथ शिंदे साहेब हे 5 लोकांना 90,000 रुपये मध्ये कशा पाडत असेल? म्हणजे तुम्ही हे जे पुरावे दाखवलेत हे म्हणजे असे बनावट पुरावे सहज बनवले जातात, याचे प्रत्यक्ष उदाहरण. 90%. मी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो की जिथे हे फाईल्स आहेत ते फाईल्स आजच्या आज तुम्ही सील करा. तुम्ही प्रामाणिक असेल किंवा महापौर प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज हे सील करा. त्याची इन्क्वायरी झाली तर तुम्हाला कळेल की 90% सगळे बोगस फाईल्स तिथे पाठवण्यात आलेले आहेत. बरं, पण हे जे सर्व कोण करतंय नेमकं कोण आहेत? हे कोण याच्यामध्ये त्याचा हात आहे? कोण हे फाईल्स पुढे ढकलतंय किंवा कोण तयार करतंय? हे जे करणारे जे आहे हे शहरातले भाऊ दादा, मोठे मोठे चेन आणि गाड्या घेऊन फिरणारे जे लोक आहे. आम्ही समाजाच्या हितासाठी, आम्ही चळवळीचे आहे. कसल्याही चळवळ नाही आहे. समाजाला लुटून खाणं हेच यांचा धंदा होता, म्हणून इतके मोठे झाले. समाज जिथे होता तिथेच आहे. दुर्दैव आहे हे. आणि या नेत्यांचाही दुर्दैव आहे की अशा नेत्यांना जे प्रोत्साहित करत आहे. याच्यामध्ये जे नाव माझ्याकडे आलेले आहे आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे ते मी माझ्या वतीने बोलत नाही. आता महेंद्र सोनवणे त्यांची मिसेस जी आहे भारतीय जनता पार्टीची आत्ता निवडून आलेली कॉर्पोरेटर आहे. मुख्य सूत्रधार हे महाशय. किती फाईल्स आहेत त्यांची बोगस? 700. आता त्याचं हे करा, मल्टिप्लाय करा, 2.5 लाख रुपया 700 फाईल्सला किती होते? मग एक आमचे एका कारचे सहकारी होते अरुण बोर्डे, त्यांच्या नावाने 300 फाईल्स आहेत. मग अमित भोईगळ हेही कॉर्पोरेटर निवडून आलेले आहे, त्यांच्या नावाने 150 फाईल्स आहे. आणि त्याच्यानंतर रूपचंद वाघमारे, राहुल सोनवणे, जितेंद्र कचरू सोनवणे, जालिंदर शेंडगे, अतुल सावे माहित आहे ना आपले मंत्री जे आहे, त्यांच्या सोबत राहते. आणि आज जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक झाली सभापतींची, तर समाज कल्याण विभागाचे हे चेअरमॅन झालेले आहे. या माणूस जे बोगस फाईल्स तयार करून आपल्या समाजाला लुटण्याचं काम करत होता, ते फक्त अतुल सावेच्या बोलण्यावरून, संजय शिरसाटच्या बोलण्यावरून त्या विभागाचा ते सभापती होतो. किती न्याय करणार ते आपल्या समाजावर हे तुम्ही बघा. मला माझी अपेक्षा हे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्या बाबतीत गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्राच्या विधानसभा सुरू आहे, याच्यामध्ये तुम्ही घोषणा करा की आम्ही एक स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम SIT स्थापित करून आम्ही याची इन्क्वायरी करणार आहे. मी काही दिवस थांबणार. तुम्ही काही नाही केलं तर इतके पुरावे आहे की मी कोर्टामध्ये जाणार. आणि हे सगळ्या लोकांची जी जागा आहे, मला असं वाटतं त्यांची जागा समाजामध्ये नाही आहे. कारण हे गोरगरीब SC समाजाला लुटण्याचं जे काम करत आहे. मी धन्यवाद देतो माझे सगळे जे प्रामाणिक SC समाजातले जे नेते आहे माझ्यासोबत, माझे कॉर्पोरेटर्स आहेत, त्यांनाही हे चिंता वाटत होती की अशा प्रकारे हे लोक आमच्या समाजाला कशा प्रकारे लुटून खात आहे. त्यांनीही मला सहकार्य केलेले. सर, हे किती कोटी रुपयांचं संपूर्ण प्रकरण असू शकतं? आता एक 15 दिवसाच्या काळामध्ये 63 कोटी, आता 23 कोटी रुपयाच्या बिलावर आयुक्तांनी साईन केलेली आहे, मला असं सांगण्यात आलेलं आहे. आणि एक महिला अधिकारी आहे जे नवीन जॉईन झालेली आहे, पिंगळे मॅडम म्हणून, तिच्यावर दबाव टाकण्यात येत आहे की तिनेही साईन करावं.
आणि हे झाल्यानंतर 40 कोटी रुपये समाज कल्याण तुरंत त्यांना रिलीज करणार आहे, त्यांच्याकडे आहे. मी स्वतः त्या समाज कल्याण अधिकारीला बोललो, मी म्हटलं की का आपण हे करत नाही आहे गोरगरिबांना. तर त्यांनी म्हटलं की साहेब, महानगरपालिका कुणाला हे पैसे देत आहे त्याची यादी आम्ही मागत आहे, ते यादी द्यायला तयार नाही आहे, आणि जोपर्यंत आम्हाला ते यादी मिळत नाही तोपर्यंत आम्ही पैसा रिलीज करणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की फक्त हे 8-10 लोकांच्या मुळे तुम्ही हजारो लोकांचं नुकसान करणार एससी समाजातले. ते तिथेच त्याच गोरगरीब त्यांचे जीवन जे जगत आहे तशाच प्रकारे जीवन जगत राहणार आहे फक्त 8-10 लोकांमुळे. तर हे याची सखोल चौकशी होणं खूप महत्वाची आहे. बरं, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण बनावट डॉक्युमेंट्स ते फक्त 2 ते 3 हजार रुपयांमध्ये कसे बनतात त्याचं प्रत्यक्ष उदाहरण इम्तियाज जलील यांनी दिलंय. तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलाय आणि त्यासोबतच इतर काही नगरसेवक आहेत त्यांनी देखील घोटाळा केलाय, असा आरोप जो आहे तो इम्तियाज जलील करतायत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.